आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। गोंदे दुमालाचे शेतकरी सज्जन नाठे यांच्या पेरू बागेला डॉक्टर शरद तळपाडे यांची भेट। इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील पारंपरिक शेती करणारे शेतकरी सज्जन नाठे यांनी 1.25 एकरमध्ये लखनौ 49 पेरू बागेची लागवड केली असून या शेतीला युवा नेते डॉक्टर शरद तळपाडे यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या। 2009 मध्ये राष्ट्रीय फळबाग योजनेच्या माध्यमातून त्यांचे वडील शंकर तुकाराम नाठे यांनी लाभ घेत विहितगाव येथून 200 पेरूंची रोपे आणून 12 बाय 12 अंतरावर लागवड केली होती। त्याचे फलित दिसत असून हे शेतकरी पेरू बागेपासून 2012 पासून उत्पन्न घेत आहेत। तयार पेरू नाशिक घोटी येथे ते स्वतः विकतात। या पेरूच्या बागेचे पावसाळ्यात नुकसान झाले होते, फुलकडी गळून गेली होती, मात्र पुन्हा योग्य नियोजन करून बागेची देखभाल केली। बागेवर रोगाचे नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक झाडावर फळमाशी सापळा केलाय। झाडांच्या बुडाला खत दिल्यावर पोषण होते असे त्यांनी सांगितले। शेताच्या बांधावर रामफळ, चिकू, पपई आदी लागवड केली। या कामात पत्नी स्मितलची मदत होते। केशर, हापूस, मकरा, लंगडा, तोतापुरी, रायवडा असे 15 प्रकारचे आंबे बांधावर लागवड केली आहे। या फळबाग लागवडीमुळे शेतात काळा बाना, सुतार पक्षी, पारव, खारुताई, पोपट, चिमण्या आदी पक्ष्यांचा किलबिलाट वाढलाय। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनावणे। नमस्कार। आज आम्ही गोंदे दुमाला येथील शेतकरी सज्जनभाऊ नाठे तसेच भाजपाचे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष सज्जनभाऊ नाठे यांच्या पेरूच्या बागेत या ठिकाणी आज भेट दिली आम्ही। त्यावेळेस समजलं की इथं 1.25 एकरामध्ये लखनौ पेरूची लागवड त्यांनी उत्कृष्टरित्या केली इथं आणि त्याच्यातून ते उत्कृष्ट पीक घेत आहेत आणि ते स्वतः विकत असल्यामुळे हे पेरू आणि त्याच्यामुळे त्यांना उत्पन्न जास्त भेटते। अतिशय उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी ही पेरूची बाग केली आणि घरचं खत असल्यामुळे त्याला उत्पन्नही भरघोस भेटतंय। त्यामुळं या ठिकाणी अनेकांनी भेट देऊन अशा प्रकारे शेतकरी उत्कृष्टरित्या कसा समृद्ध होऊ शकतो हे यातून त्यांचं एक उदाहरण या ठिकाणी आम्हाला वाटलं। त्याच्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या बाग त्यांनी डेव्हलप केली।